मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 31 मे पर्यंत धानाची विक्री केली। जवळपास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशनकडे 19,38,000 क्विंटल धानाची विक्री ही केलेली होती। परंतु मित्रांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून धानाचे चुकारे जे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते ते अद्यापही मिळालेले नव्हते। परंतु मित्रांनो, या धानाच्या चुकारीसाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। पाठीमागे 2-3 दिवसापूर्वी आपण धान बोनससाठी सुद्धा हालचाली सुरू झालेल्याची माहिती घेतली होती। परंतु मित्रांनो, इकडे धान चुकारीसाठी सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत। 31 मे पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली होती त्या शेतकऱ्यांना आता धानाची चुकारी मिळणार आहेत। त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। तर गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे रब्बी हंगामातील धानाचं जे हे पीक होतं किंवा ते जे धान होतं ते शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशनकडे जवळपास 45,000 शेतकऱ्यांनी हे 19,38,000 क्विंटल धानाची विक्री केलेली होती। परंतु मित्रांनो, 441 कोटी रुपयांची ही जे मागणी आहे चुकारीसाठी ती मागणी करण्यात आलेली, परंतु 441 कोटींची मागणी तर पूर्ण सध्या सांगतोय सध्या तरी 441 कोटी रुपयांची मागणी पूर्ण झालेली नाही। 103 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले। तर त्याच्यापैकी मित्रांनो जवळपास 9,461 शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचे चुकारे हे वितरित झालेले आहेत। परंतु मित्रांनो, आता जे उर्वरित शेतकरी आहे त्या उर्वरित शेतकऱ्यांचा प्रश्न की बुवा आमच्या खात्यावर आता हे धानाचे चुकारे किंवा धानाचं जे आहे ते कधीपर्यंत वितरित होईल। मित्रांनो, 1 ते 2 दिवसामध्ये हे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे धानाचे चुकारेचं जे वितरण आहे ते सुरू होणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे। खरं तर मित्रांनो, आपण काल परवा एका व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा माहिती घेतलेली होती बा बोनससाठी जवळपास सोमवार मंगळवारच्या नंतर बोनससाठी वाटपाला सुरुवात वगैरे होईल। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर 1 ते 2 दिवसामध्ये आता हे चुकारे वगैरे वितरित होणार आहेत आणि यासाठी जे शेतकरी आता उर्वरित आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास हा निधी वितरित होईल। याच्यामध्ये सुद्धा आता काही शेतकरी राहू शकतात, उर्वरित राहू शकतात, पेंडिंग राहू शकतात। त्याचं कारण म्हणजे मागणी तर 441 कोटी रुपयांची, परंतु 103 कोटी रुपयेच मंजूर झालेली, त्या कारणास्तव हे शेतकरी सुद्धा बाकी राहू शकतात। तर ही होती छोटीशी माहिती। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।